गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा। तर आज आहे संडे, वेदांतला आहे सुट्टी, दीपक गेले जॉबवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं माझं डेली रुटीन वगैरे काही दाखवणार नाही। आउटडोअरचं पण शूट नसणार आहे, इनडोअरचं पण शूट नसणार आहे। आज व्हिडिओमध्ये असलं काहीही नसणार आहे। मलाही माहिती आहे तुम्ही थोडेसे बोर होतात माझं रोजचं रुटीन मी तुम्हाला दाखवून, तर त्याविषयी आपल्याला आज काहीच बोलायचं नाही किंवा मी त्याविषयी आज काहीच दाखवणार नाही। थंबनेलवर जे आहे तेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। भांडी वगैरे झाली आहेत, दीपकचा टिफिन पण गेलेला आहे, सर्व काही आज आवरलेलं आहे। आता फक्त कपडे धुवायचे बाकी आहेत, ते कपडे धुवून झाले की मी तुम्हाला जॉईन होते, पुन्हा तुम्हाला भेटते, मग मी तुम्हाला सांगते की मी आज का खुश आहे असं। ओके, तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की करा। फ्रेंड्स, माझे सर्व कामं आवरून झालेले आहे आणि फायनली आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। म्हणजे जो मेन थंबनेलवरचा जो आपला टॉपिक आहे त्यालाच आपण आता सुरुवात करूया। तर हो, टॉपिक असा आहे की मी आज इतकी खुश का आहे। 23 माझे सबस्क्रायबर झाले तरी मी इतकी खुश का आहे असंच ना, त्यावर मी थोडंसं बोलणार आहे। म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया असं। तर बघा सर, मला आहे ना चॅनल सुरू करून आहे ना हार्डली 15 ते 20 दिवस झालेत आणि एवढ्या 15 ते 20 दिवसामध्ये मी शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ अशी दोन्ही मिळून मी 15 एक व्हिडिओ माझ्या अपलोड झाल्या असतील 15-20 दिवसामध्ये। तर एवढ्या 15-20 दिवसामध्ये सुद्धा माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये 23 मेंबर ऍड झाले। तर याच्यापेक्षा आनंद दुसरा कोणताच असू शकत नाही की एवढ्या कमी वेळामध्ये म्हणजे 15-20 दिवसामध्ये। मला माहिती नाही की बाकीच्या युट्यूबर आहेत त्यांचे सुद्धा कधी 15 दिवसात, 3 महिन्यात, कोणाकोणाचे 2 दिवसातही मेंबर्स म्हणजे सबस्क्रायबर म्हणेल मी, सबस्क्रायबर हे वाढत असतील। पण मला खरंच अशी अपेक्षा नव्हती किंवा मला एवढी गॅरंटी पण नव्हती की माझे व्हिडिओज बघून वगैरे सबस्क्रायबर होतील। तर 23 हा आकडा माझ्यासाठी पण म्हणजे खूप मोठा आहे असं म्हटलं तरी चालेल, म्हणून मला इतका आनंद होतोय। आता फ्रेंड्स, तुम्ही असा पण विचार कराल की 23 सबस्क्रायबर वाढले म्हणजे त्यात इतका आनंदासारखं काय, इतकं खुश होण्यासारखं काय। बाकीचे युट्यूबर जर आपण बघितले तर जे बाकीचे युट्यूबर आहेत त्यांची तर मिलियन मध्ये सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हिचे 23 झाले तरी ही इतकी काय खुश होते। तर हा ओव्हर कॉन्फिडन्स पण नाहीये आणि असं ओव्हर आनंद पण झालाय, अशातला पण भाग नाहीये। मला खरंच वाटलं नव्हतं असं की माझे 15-20 दिवसामध्ये 23 सबस्क्रायबर होतील म्हणून। पण मी तुम्हाला एक सांगू का मनापासून, त्यासाठी एक मेंबर म्हणजे हा माझ्या लाईफमध्ये माझा फ्रेंड्स, माझा युट्यूब फॅमिलीचा मेंबर असं म्हणूनच मी युट्यूबचं जे चॅनल आहे ते चालू केले। आणि माझं युट्यूब चॅनलच त्याच्यासाठी आहे ना की माझं म्हणजे ब्लॉग, डेली ब्लॉग हे माझे असतात माझ्या जीवनामध्ये, म्हणजे रोजच्या डेली रुटीनमध्ये माझं काय चाललंय, सुख आहे, दुःख आहे, रोजचं डेली रुटीन माझं काय हे मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि हे आपण कोणासोबत शेअर करतो फ्रेंड्स, तुम्ही सांगा, की आपल्या फ्रेंड्ससोबत, नाही तर मग आपल्या फॅमिली मेंबर सोबत, तेव्हाच आपल्या घरामध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे, काय म्हणजे आनंदाचे काय क्षण आहे, काय दुःखाचे क्षण आहे, हे आपण त्यांच्यासोबतच शेअर करतो। आणि माझं ब्लॉगच म्हणजे ब्लॉगचं चॅनल असल्यामुळे ऑब्व्हियसली मी तुम्हाला सबस्क्रायबर तर म्हणणारच नाही, माझी एक की माझी फॅमिली मेंबरच आहे तुम्ही, म्हणून म्हटलं की मला काय माहिती नाही मला काय, पण मला झाला आनंद, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। आणि माझी पहिली कमेंट्स आलेली मला एका माझ्या व्हिडिओवरती, मार्गशीर्ष महिन्यातला उपवास आणि आपली मासिक पाळी वगैरे यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला। तर त्यावर आहे ना एक फर्स्ट कमेंट आलेली, त्या ताईंचं नाव आहे पूजा म्हणून, पूजा, त्यांचं पण नाव पूजाच आहे। तर त्यांची फर्स्ट कमेंट आलेली, तर ती फर्स्ट कमेंट पण मला इतका आनंद देऊन गेली ना की मी त्यांना रिप्लाय पण लगेच दिला। आणि हो, त्यांचे कमेंट्समध्ये असं होतं की मी माझ्या नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की माझं काही चुकत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर त्यांनी मला सांगितलं की ताई पूजा करताना नेहमी गळ्याला तिलक लावून वगैरे पूजा करत जाते, ते मला पटलं। बघा, जिथं चुकत असेल जिथं तुम्ही मला सांगणार, मी ते त्याच्यामध्ये सुधारणा करून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार। तर त्या ताईंनी मला ते सांगितलं। आय होप त्या ताई आता माझा हा व्हिडिओ बघत असतील, तर त्या ताईंचे पण मला मनापासून धन्यवाद करायचे की त्यांनी नुसती कमेंट्सच नाही केली, निगेटिव्ह कमेंट्स पण नाही म्हणता येणार, त्यांनी मला छानच कमेंट्स केली, प्लस त्यांनी मला हे पण सांगितलं की मी तुमची 22 सबस्क्रायबर आहे म्हणून। मला खरंच खूप छान वाटलं, म्हणून मला असं वाटलं की चला काहीतरी आपला व्हिडिओ बनवण्यामागचा वगैरे मोटिव्ह जो आहे तो पूर्ण होतोय आणि माझी युट्यूब फॅमिली म्हणणार मी आणि माझे फ्रेंड्स म्हणणार यांच्यामध्ये वाढ होत चालली आहे, हो की नाही। तर मला आणि आणखीन एक मी तुम्हाला हे पण सांगणार की आहे ना, जो पण कोणी माझ्या व्हिडिओवर येणार तर व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कमेंट्स करायच्या ना त्या करत जा, पण तुम्ही पहिल्यांदा जर माझं चॅनल सबस्क्राईब करत असाल ना तर प्लीज कमेंट्समध्ये तुमचं नाव हे नक्की मेन्शन करा आणि तुम्ही कितवे
सबस्क्रायबर आहे हे सुद्धा मला सांगितलं ना तर आवडेल मला, म्हणजे मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊन तुमचं धन्यवाद करायला मला खूप आवडेल, मनापासून आवडेल. आणि हो, पूजा ताईंचे पण मनापासून धन्यवाद. मला असा आनंद का होतोय त्याचं दुसरं पण कारण एक असं आहे की मी चॅनल तरी ओपन केलं ना तर मी ते शेअर कुठेच केलेली नाही आहे, लिंक कुठेच शेअर केलेली नाही आहे. ॲक्च्युली माझी यूट्यूब फॅमिली जी सोडली तर माझी जी सक्की फॅमिली आहे, म्हणजे भाऊ झालं, नवरा झालं, म्हणजे हे जे बाकीचे जे रिलेटिव्ह आहेत आपले आणि जे सक्के फ्रेंड म्हणजे जवळचे ज्यांना मी ओळखते किंवा ते पण मला ओळखता असे फ्रेंड्स वगैरे झाले, यांच्यामध्ये मी कोणालाच माझी लिंक शेअर केलेली नाही किंवा त्यांना अजूनपर्यंत पण माहिती नाही. फक्त माझ्या मिस्टरांना माहिती आहे बस की मी यूट्यूब चॅनल चालू केले, मी त्यावर काहीतरी काम करायला सुरुवात केलेली आहे. तर बस तेवढ्यांनाच माहिती, बाकीचं कोणालाच माहिती नाही की मी चॅनल सुरू केलंय की काय. माझी अशी इच्छा आहे की मी चॅनल सुरू केलंय ही डायरेक्ट त्यांना म्हणजे अशी ग्रोथ व्हावी किंवा अशी मनापासून इच्छा आहे की माझं चॅनल इतकं पुढे जावं किंवा आपली यूट्यूब फॅमिली इतकी मोठी व्हावी की त्यांच्यापर्यंत, म्हणजे जी माझी सक्की फॅमिली आहे किंवा सक्की रिलेटिव्ह त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि ते असं बोलले पाहिजे की अरे ही यूट्यूबवर काम करते म्हणून. अशी इच्छा तर आहे, स्वप्न पण खूप आहेत. मला माहिती आहे स्वामी महाराज माझे स्वप्न नक्की पूर्ण करणार आहेत आणि त्यावरच मी आज एक शॉर्ट्स पण टाकलेला आहे की म्हणजे मी स्वामींवर विश्वास ठेवून मी माझी स्वप्न पूर्ण करणार आहे आणि मला नक्की आशा आहे की माझे स्वामी महाराज माझे स्वप्न नक्की पूर्ण करतील म्हणून. तर फ्रेंड्स, अशासाठीच मी आज व्हिडिओ बनवला होता आणि म्हटलं चला जसे दुःख शेअर करतो तसे सुखही शेअर केले पाहिजे. सुखदुःखामध्ये तुम्हीच माझे साथीदार असणार आहेत आणि चला सगळे मिळून आपण पुढे जाऊया. आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे. काही जास्त कमी वगैरे बोलून गेले असेल तर मनापासून तुमची सगळ्यांची माफी मागते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.